विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा. आओ ते जरा साऊला फोन लावता का? तब्येत बिब्येत लावतो लावतो. दादा बाबांचा फोन आहे. हॅलो हॅलो आओ ते मोठा आवाज करा. साऊ, आईशी बोल. ठीक आहे. साऊ भाई कशी आहेस ग तू? आना सगदेवाची तब्येत कशी आहे? बरे आहात ना तुम्ही? आई अगं आम्ही सगळे बरे आहोत आणि दादा सुद्धा ठीक आहे आता. बरं मला सांग तुमची वारी कशी सुरू आहे? काही त्रास होत नाहीये ना तुम्हाला? दादाला खूप काळजी वाटत राहते तुमची. सारखं तुमच्या तब्येतीबद्दल बोलत असतो. आम्ही एकदम ठीक आहोत. वारी बी एकदम व्यवस्थित चालू आहे. हंसाऊ बाळे आता आलोच ग पांडुरंगाजवळ. फक्त ते बाबांचं जरा काय बाबांना काही झालंय का? ए साऊ, मला कुठं काय व्हायला? मी एकदम चांगला आहे. आणि हे बघ साऊ, अगं औंदाच्या वक्ताला वारीला मांदाळ गर्दी झाल्या माहितीये का? समधी माणसं कशी भक्तीत रंगल्यात बघ. एकदम मस्त वारी चालली बघ. काय सांगू तुला, छान चाललंय. ठेवू का फोन? हो. आई बाबांची वारी नीट चालू आहे ना, मग ठीक आहे. समधी विठ्ठलाची कृपा आहे बघ. सावली फोटोग्राफर आलेत. बरं दादा मी येते, तुला काही लागलं तर हाक मार. हो. चला. काय हो थकल्यासारखं वाटतंय का? जरा वेळ बसायचं का आपण? कुठं काय कानू, मला कुठं काय दाढ भराय झाली. मी आहे चांगला. आणि हे बघ, तू त्या साऊला काय सांगत बसू नकस. उगाच काळजी करत बसतात माहितीये का? सगदेवाच आपलं कसं चाललंय तुला माहिती आहे ना व? काय सांगू नकोस. पांडुरंग आहे की तू सगळं सांभाळून घेईल. तू लय काळजी करते. चल. तुम्ही काय झालं? चक्कर आली का? खराशी ठीक आहे. पण मी काय झालं, आमच्या सगळ्या गावांची औषधं आणायची होती हो, म्हणून आपले निघाले होते एवढ्या उन्हातानाची. नाही गाडी घेणार होते मी घरून, तसं बोलले मी त्या बोलक्या बावल्याला. बबलू भाऊजींना बोलले मी तसं, पण ते घरात फोटोशूट चालू होतं म्हणून नाही काही बोलले मी. रिक्षा आणि कॅबसाठी पैसे नाहीत हो माझ्याकडं. कसे बसे 4 पैसे कमवून जमवून ते त्यांच्या औषध आणायला निघाले होते. हिथं विष खायला बी पैसे नाहीत माझ्याकडे. काय सांगू तुम्हाला माझी कथा. वहिनी थांबा, हे घ्या, एवढे पुरतील? होते खरे पण अजून मिळाले असं. हे घे. औषध सगळी येतील आता, म्हणजे काटछाट करायला लागणार मला औषधांची. हा, आणि कॅब किंवा रिक्षा करून जा. हा मग मागवते ना रिक्षाने आता. जाऊ ना मी. हो थँक्यू. जा जा. याला काय म्हणतात माहितीये का? लई पैसे. सावली वहिनी, सावली वहिनी. आले आले. मॅम प्लीज.
समृद्धी, यांच्या मेकअपचा एक शेड वाढव. त्यांना ब्राईट कर आणि उजळ लुक दे. शेवटी साबणाच्या ऍडसाठी चेहरा कसा पाहिजे? नाही नाही, ते मेकअप वगैरे मला करू नका. तुम्हाला सारंग सरांनी या जाहिरातीबद्दल माहिती नाही दिली आहे का? मॅडम, आम्हाला आमचं काम माहिती आहे. तुम्ही प्लीज आम्हाला आमचं काम नीट करू द्या ना, आमच्या पद्धतीने. समृद्धी, सुरू कर. नाही नको. हे बघा, तुम्हाला माझ्या ह्याच चेहऱ्यात शूट करायचं असेल ना तर करा, पण मला बदलण्याचा प्रयत्न करू नका. मी जशी आहे तशीच दिसायला हवी ना लोकांना. आणि मुळात सारंग सरांची कल्पनाच ही होती, तुमच्या आतल्या सौंदर्याला समर्पित. सारंग सर, मला काही विचारायची गरज नाही. सावली जसं म्हणते तसं होऊ द्या. मला वाटतंय मी आता वेगळं सांगायला नकोय. ह्या स्पर्धेमुळे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन बदललाय, पण तुमचा अजूनही तसाच आहे. तुम्ही तुमच्या सौंदर्याच्या व्याख्या बदलायला हव्यात. आणि ज्या साबणावर माझं चित्र येणार आहे तो साबण बघून मुलींना आपलंसं वाटलं पाहिजे ना. त्या ज्या रूपात आहेत त्यांनी स्वतःला स्वीकारलं पाहिजे. फोटोग्राफर मॅडम, सुरुवात करायची का? हो मॅम, प्लीज या. हा दिवा का पडतोय? कसले संकेत आहेत हे? काही वाईट नाही घडणार ना? दिवा. नाही ना, आधी ठरवा ना तुम्ही काय करायचं ते. नाही ना, आपण आधी मीटिंग तरी करूयात. मीटिंग केल्यानंतर ठरवू. नाही नाही, मी घरातच आहे. तुम्ही काळजी घ्या. सगळीकडून या पावसाच्या बातम्या येत आहेत. तो पुणे जवळपास वाहून चाललंय. अहो मेहेंदळे, मी तेच सांगते तुम्हाला. मी घरातच आहे. तुम्ही तुमची विजिट लवकर संपून या घरी आता. ओके, बाय. छान. नाही, सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं. आता दिवस छान जाणार आहे माझा. काही हवं होतं का? हो, नाही म्हणजे मी फक्त विचारायला आले होते की सगळं ठीक आहे ना? आत्ताच म्हणाले ना, सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं, मग कसं सगळं ठीक असेल? नाही ना. आणि जर का सगळं ठीक असलं तर ते तुला चालणार आहे? आवडेल? पावसाने उच्छाद मांडल्या काय सुचतच नाही अजिबात. आणखीन काही बोलायचंय? जाते. हॅलो, सारंग सरांनी आजची बोर्ड मीटिंग कॅन्सल केली ना? नाही केली? कमाल आहे.
धो धो पाऊस पडतोय. मी बोलते सरांशी. हा ओके या बाय. आई बाबा ठीक असतील ना? त्यांना फोन करून बघते. त्यांचा फोन पण लागत नाहीये. पांडुरंगा, ते तुझ्याच भेटीला येतात. त्यांची काळजी घे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. काढो काढो. हो तुमसनी पुढचं परवास जमल ना? नाही म्हणजे याच्या पुढं गाड्या बी नाही जात बरं. मला कुठं काय झालंय? तुझं आपल्याला बारक्या पोरावानी काळजी करत बसल्यास. पहिल्यांदा वारी करतोय हो म्या. इतक्या वर्षाचा माझा रस्ता आहे. जमणार माझं सोड. तुला जमल ना? मला न जमाय काय झालंय बरं? हा काय धाड भरली आम्हाला. हाय तर तुमचीच मालकी ना. हा जिथं तुम्ही तिथं मी. आता पुढचा समजा प्रवास अगदी शेवटपर्यंतचा तुमच्या सोबतच आहे बघा. ओ माऊली, चला की, अहो दिंडी पुढे चालली. आलो आलो. तुम्ही हा मोर, आम्ही आलोच. हो थांबा. मनगट आहे ना व? पण शरीर सांगते येत नाही ना. मातीचं शरीर आहे. कधी ना कधी उत्तर देणारच ना. हा पांडुरंग हरी, वासुदेव हरी. ये काय बी झालं तरी आपण वारी पूर्ण करणारच. हा एकदा का वारी पूर्ण झाली ना, पांडुरंगाचं दर्शन झालं की नवा जन्म मिळेल बघ. कालू पांडुरंग बोलावतोय. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सावली सावली सावली, ती मुलगी कुठे होती आणि आता कुठच्या कुठे पोहोचली ती? लायकी नसताना फोटोशूट सुद्धा पार पडलं तिचं. तर जिथे तिथे सगळीकडे तिचेच फ्लेक्स लागणार. तारा, तिची लायकी नसली तरी तू स्वतःची लायकी वाढू शकतेस ना. म्हणजे सगळ्यात आधी तू स्वतःला त्या ॲव्हरेज मुलीशी कम्पेअर करणं बंद कर. तिच्याशी कॉम्पिटिशन करूच नको. इग्नोर हर.
घरात जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर फोकस कर. रिअल प्रॉब्लेम म्हणजे तू आल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली असशील. घरात 4 भाऊ आहेत, पण ऑफिसची सगळी सूत्र, घरातली सगळी सूत्र, सगळा कंट्रोल फक्त एकाच भावाच्या हातात आहे. दॅट इज सारंग मेहुंदळे. राजकुमार दादा घरातला मोठा मुलगा आहे, मोठा भाऊ आहे. पण उद्या जर का वेळ आली ना, तर सारंग, ऑफिस आणि घरची सगळी सूत्र त्या मूर्ख मुलीच्या हातात देणार. सो तिकडे फोकस कर. वहिनी आय एम सॉरी, पण मला नाही वाटत असं काही होईल. कारण सारंग ही इज अ गुड मॅन आणि ते इतक्या छान पद्धतीने सगळं हँडल करतायत. तर मला नाही वाटत की मॉम त्यांच्या हातातला कंट्रोल काढून घेतील असं. आणि राहिला प्रश्न सावलीचा, तर मी तर तिला चांगला धडा शिकवणार आहे. अतिशय बिंडोक मुलगी आहे ही तारा. मी हिच्या फायद्याचं बोलते आणि हिला कळतच नाही. हिला हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. जयंती, मला पाणी दे. अगं पाणी दे. देवानं चांगला चान्स दिला आराम करायचा, तर नाही तुम्हाला हिथं तडमडायचंय. कुठं जात होता हा? कशाला कसली घाई आहे तुम्हाला? दादा, वहिनी काय करताय तुम्ही? दादा, दादा हळू. दादा उठ. कसं झालंय सगळं? तुम्हाला हाक मारायचीच ना. पाणी पाणी हळू हळू. दादा तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही लागलं नाही? त्यांना काय दाढ भरली? सावळे तुला सांगते, तू पिक्चर मध्ये पाहिलं नाही का कधी? हा, अशा माणसाला कधीच काही होत नाही. दुसऱ्याला पोचवतील एक वेळ, पण स्वतः धडधाकट टणटणीत. गप्पा बसा वहिनी. काय चालू आहे तुमचं? तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला किती त्रास होतोय बघितलं. काय अवस्था झाली आहे त्याची. हे सगळं होऊन तुमच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नाहीये. हो, अशा वेळे बायकोनं नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, पण तुम्हाला ते सगळं काहीच जमत नाहीये. हे सगळं सोडून तुम्ही फक्त त्याला त्रासच देताय. सासूबाईंचीच आठवण आली बाई एकदम. तोंडाचा पट्टा त्याला काय म्हणतात माहितीये का? एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं. तर तुला नक्की काही झालं नाही ना? तू आता खाऊन घ्या. दादा, बाबांचा काही फोन वगैरे आला होता का? नाही. का ग? मी फोन करायचा प्रयत्न केला तर त्यांचा फोन लागत नाहीये. मला ना कसं तरी होतंय, म्हणजे जीवाला घोर लागल्यासारखं झालंय. तर ठीक असतील ना तिथे? पांडुरंगाला काय घेऊ? माऊली सांभाळून घे आई बाबांना.